लडाख हा भाग बौद्ध धर्माची पंढरी मानला जातो। इथे अनेक स्तूप आपल्याला दिसतात। आपण आता जाणार आहोत 600 वर्ष जुन्या थिकसे मॉनेस्ट्री मध्ये। ही विशिंग बेल, इथे आपल्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात। विशिंग बेलला प्रदक्षिणा घालून गाभाऱ्यात आलो। इथं स्पेशल मंडल पूजा मांडली होती। या मॉनेस्ट्रीत 103 लामा आहे। बुद्धिज्म में 4 होते हैं, सेट होता है। मतलब ये गुम्पा तो गिलुक्पा का मोनेस्ट्री, गिलुक्पा येलो सेट, साक्या और निकमा खाइबित गिलुक होता है। मतलब अलग अलग स्टेप है, जो तांत्रिक होता है, कोई लोग ऐसे पूजा अलग अलग होता है। लडाख मधला सगळ्यात मोठा विजय स्तूप आहे शे पॅलेस। 16व्या शतकात किंग डेले डॅम नामग्यालनं हा स्तूप बांधला। छोट्या छोट्या दगडी रचून इथं विष मागितले जाते। हे दगड पाहून मला आपल्याकडच्या लगोरी खेळाची आठवण आली। लगोरी खेळायची इच्छाही झाली, पण काय करणार। लेह शहर वसलंय साधारण 11,000 फूट उंचीवर आणि तरीही डोंगरांच्या कुशीत। इथली घरं अतिशय आकर्षक दिसतात। अतिशय सुंदर आणि टुमदार असणारी ही लडाखी घरं आतून असतात तरी कशी, आपण बघूया। वहाँ डाउन में ना सोफा ज्यादा वो करते हैं, ऐसे नहीं बिछाते हैं। यहाँ का कल्चर है ऐसे बिछा के रखना। ये हर साल ऐसे ही होता है, हर टाइम ना एवरी टाइम ऐसे ही होता है, बिछा के ही रखते हैं। थंडीमध्ये बाहेर काम बंद असतं, पण मग काम काय करतात। ज्यादातर वुलन का जो काम है वो करते हैं, वही करते रहते हैं दिन भर ना। काम तो उतना नहीं होता है सर्दियों में। लेकिन इस कड़ी ठंड का मुकाबला आप कैसे करते हैं। ज्यादातर लोग यही प्रेफर करते हैं कि छोटे कमरे में जाए, वहाँ किचन सब कुछ इकट्ठे हो। इस तरह से हम भी जैसे ऊपर शिफ्ट करते हैं, वहाँ तो बहुत बड़ा है कमरा, क्योंकि धूप लगती है वहाँ पे, धूप बहुत तेज होती है, इस वजह से हम ऊपर जाते हैं। वहाँ धूप, जहाँ धूप पड़ती है वहाँ वो कमरा बहुत गर्म रहता है। हवामानाप्रमाणे जसं राहणीमान बदलतं तसं खानपानही आणि ते बनवण्याची पद्धतही। लडाखी लोक सकाळी नाश्त्याला खंबीर म्हणजेच लडाखी रोटी खातात। रोटीच्या या खंबीर अशा नावाचा मी उगाचच मराठी अर्थ काढला, खंबीर म्हणून, आणि मग त्यानंतर आणखी एक पीजे आठवला। ही खंबीर रोटी खाऊनच हे खंबीर बनत असतील वगैरे वगैरे। जाऊ दे, मला इंटरेस्ट होता ही रोटी बनवतात कशी यात। गव्हाच्या पिठात पाणी टाकून भिजवलं जातं। ते भिजवतानाच त्यात थोडं यीस्ट घातलं जातं। मळलेलं हे पीठ साधारण 8 तास ठेवलं जातं आणि मग अशा प्रकारे हातावर ही रोटी थापली जाते। हातावरची ही रोटी तापलेल्या तव्यावर आणि तव्यातून आचेवर छान शेकवली जाते। थंडीत कोळशाच्या निखाऱ्यांवर ही रोटी शेकवली जाते। ही रोटी मधून उघडून त्यात बटर किंवा भाजी भरून खातात। ऑमलेट के साथ तो इसमें ऑमलेट पूरा डाल के इसे खाते हैं। आता जरा फेरफटका मारूयात लेह शहराचा। लेहचं कलरफुल मार्केट बघितल्यावर आता आमचा छान शॉपिंगचा मूड झालेला आहे। लेट्स फाइंड आउट लेहच्या मार्केटमध्ये काय काय आहे ते। चलो, ही निकाल दीजिए। इथल्या मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आपल्या आवडीप्रमाणे टी शर्टवर एम्ब्रॉयडरी करून मिळते, तेही अवघ्या 2 ते 3 तासात। मुंबईत असं कुठे मिळतं का? खूप आठवून पाहिलं, पण माझ्या मते तरी नाही, इतक्या लगेचच तर नक्कीच नाही। लेहमध्ये आम्ही होतो 2.5 दिवस आणि या 2.5 दिवसात आम्ही पाहिलं मॉनेस्ट्री, लडाखी घरं, खंबीर रोटी,
आणि असं बरंच काही. ब्रेक नंतर आपण जाणार आहोत जगातल्या सर्वात उंचीवर असलेल्या वाहतुकीच्या रस्त्यावरून.